तर सकाळी आम्ही आलो होतो ओम शांतीच्या सेंटरला. यायला उशीर झाला त्यामुळे पाठीमागे बसावं लागलं. पण दीदींनी खूप सुंदर अशी मुरली सांगितली आणि त्यानंतर महाशिवरात्रीचं महत्त्व काय आहे ते सगळ्यांना समजावून सांगितलं. त्यानंतर आज कार्यक्रमही इथे ठेवण्यात आले होते. त्यामध्ये या मुलींचा खूप सुंदर असा डान्स होता आणि त्यानंतर या दादांनी खूप छान गाणं म्हटलं बाबांवर, तेही खूप सुंदर होतं. त्यानंतर सगळ्यांना जे आहे ते खाली जायला लावलं होतं. ते कशासाठी तर सगळ्यांच्या हातात बलून्स दिले होते हेलियमचे आणि त्यानंतर सगळ्यांना ते पकडून ठेवायला लागले. काही-काहींच्या हातातून सुटून गेले. पण पहिल्यांदा ध्वजारोहण झालं आणि त्यानंतर दीदींनी थोड्याशा गोष्टी सांगितल्या. इथं आल्यावर खरं सांगते खूप छान वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. आपल्याला जे निगेटिव्ह गोष्टी असतात ना, आपण जे निगेटिव्ह विचार करतो ना, तर ते तुम्हाला जे आहे ते सोडायचे असतील ना, एकदा इथे नक्की व्हिजिट करा. मी नक्की म्हणेल की तुम्ही ओम शांतीच्या सेंटरला एकदा जा. तुम्हाला खूप छान वाटेल. तर त्यानंतर सगळ्यांनी जे आहे ते हातात बलून धरलेले होते. वरून सगळ्यांच्या अंगावर फुलं टाकण्यात येत होते आणि त्यानंतर एक सोबत जे आहे ते सगळ्यांनी बलून सोडून द्यायचे होते. आपल्यातली निगेटिव्हिटी सगळ्यांनी सोडून द्यायची होती. वाईट विचार करणं सोडून द्यायचं होतं. सगळ्या गोष्टींचा पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. असं काहीसं सांगण्यात आलेलं होतं आणि खरंच खूप भारी वाटतं. तुम्ही एकदा ओम शांतीच्या सेंटरला नक्की व्हिजिट करा. जर तुम्ही लोणीच्या आसपास राहत असाल ना, तर नक्की एकदा इथे व्हिजिट करा. त्यानंतर इथे महाशिवरात्रीची खूप मोठी आणि छान रांगोळी काढलेली होती. त्यानंतर सगळ्यांसाठी जे आहे ते इथे प्रसाद देण्यात आलेला होता. तर तो घेतला आणि त्यानंतर जे आहे ते आमच्या गावातल्या महादेव मंदिरामध्ये येता-येता दर्शन घ्यायचं होतं. तर तिथे गेलेलो होतो. आज शिवरात्र होती त्यामुळे तिथेही फार गर्दी होती. पण दर्शन घेतलं तिथे सुद्धा. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.